मित्रांनो, मिरॅकल्स होतात का आणि या विषयावर सर्वांचा विश्वास असतो का? मी माझ्या जीवनात घडलेल्या एका मिरॅकलची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. मी 2018 साली माझ्या स्वतःच्या कंपनीत काम करत असताना मला एका पास्ट क्लायंटचा कॉल आला आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाला जायची इच्छा दर्शवली. तेव्हा त्यांची ट्रिप सक्सेस करण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले. म्हणजे त्यांना ग्रुप टूरमध्ये जायचं होतं आणि म्हणून मी त्यांची ग्रुप फॉर्म करण्यासाठी भरपूर हातपाय मारले. कारण ही ट्रिप मला पहिल्यांदाच सक्सेस करायची होती. मी कधी याच्या आधी ऑस्ट्रेलियाला गेले नव्हते. म्हणून मी जिद्दीने आणि अतिशय मन लावून ह्या टूरच्या सक्सेससाठी पूर्णपणे मेहनत केली. म्हणजे त्यांची एअर तिकीट्स, विजा, हॉटेल्स, साईट सीइंग, त्यांचं खाणं पिणं हे सगळं प्री प्लॅन बुक करून सगळ्याचे पैसे क्लायंटकडून घेऊन ते मी माझ्या सप्लायरशी निगोशिएट करून मी पूर्ण केलं. पण त्याच्यात एक अडचण आली. ती अडचण म्हणजे मी जेव्हा विजा अप्लाय केला तेव्हा सर्व क्लायंटचे विजा एकत्र अप्लाय केले टुरिस्ट कॅटेगरीमध्ये. तेव्हा माझाही विजा मी टुरिस्ट कॅटेगरीमध्ये अप्लाय केला आणि टूर होती साधारण मेच्या एंडिंगला आणि टूरवर जायच्या 2 दिवसाआधी आमचा विजाचा रिझल्ट लागला. तेव्हा त्यावेळेला ऑस्ट्रेलियाचा विजा साधारण 1 महिना घेत होते. म्हणजे ते विजा अप्लाय केल्यानंतर 1 महिन्याच्या अंतरावर विजा देत होते हातात. विजा आल्यानंतर मी सर्व 16 जणांचे विजा वाचत होते की सर्वांचा विजा आला आणि जसे विजा माझ्या हातात येत होते मी फोन करून प्रत्येक क्लायंटला आनंदाची बातमी देत होती की चला सर, तुम्ही पॅकिंग करा, आपल्याला आता ऑस्ट्रेलियाला निघायचंय. असं करता करता 16 जणांची नावं झाली आणि 17वा माझा नंबर होता. माझा काही विजा आला नाही. तेव्हा मी एम्बॅसीला कॉल केला. तिथूनही काही रिझल्ट आला नाही कारण त्यांचे कॉल लागत नव्हते. हा दिवस होता शुक्रवारी आणि आम्ही जाणार होतो रविवारी रात्री, म्हणजेच सोमवारी अर्ली मॉर्निंगची फ्लाईट होती. शुक्रवार सकाळी निघून गेली, दुपारपर्यंत वाट बघितली. साधारण संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान मला एम्बॅसीतून मेसेज आला की तुमचा विजा रिजेक्ट झालाय आणि माझा विजा रिजेक्ट झाला होता. मला एवढा मोठा धक्का लागला होता की ही टूर मी स्वतः फॉर्म केली. ह्या टूरला सक्सेस मिळवण्यासाठी जेवढी मेहनत लागते ती कसून मेहनत मी केली होती. आणि मी आता कुठल्या शब्दांनी माझ्या क्लायंटला सांगायचं किंवा माझ्या गेस्टना सांगायचं की ह्या टूरवर जी तुमची टूर मॅनेजर होती ती तुमच्यावर येणार नाही. मी जेव्हा हा मेल वाचल्यावर मी थक्क झाले आणि शांतपणे बसून राहिले आणि घळाघळा अश्रू व्हायला लागले की देवा, माझं काय चुकलं? मी सगळी मेहनत केली आणि जेवढे कष्ट होते सगळे तू माझ्याकडून करून घेतले. मग आता माझं काय चुकलं? मी 10-15 मिनटं जस्ट रडतच होते. मला सुचेना की आता मी काय करावं, कारण हे शुक्रवारी घडलं होतं, रविवारी रात्री आणि मंडे अर्ली मॉर्निंगची फ्लाईट होती. तर कुठल्या तोंडाने मी क्लायंटकडे जाऊ आणि सांगू की तुम्ही विदाऊट टूर गाईड तुमची टूर जातीये? पण मित्रांनो, मी तिकडे शांत बसले नाही. मी फार अस्वस्थ झाले होते की आता काय करू, कोणाला विचारू, कोणाला सांगू. कारण तो दिवस शुक्रवार होता. दुसऱ्या दिवशी सॅटर्डे आणि नंतर सॅटर्डे संडे कुठलीही एम्बॅसी किंवा VFS काम करत नाही. तरी पण मी ठरवलं की मी शांत बसणार नाही. मी हातपाय मारायला सुरुवात केली. ते हातपाय मी कसे मारले तर मी माझ्या पास्ट कंपनीच्या काही सिनियर लोकांना कॉल केले. त्यांना मी सांगितलं की असं मी ही टूर 1-1.5 महिन्यापासून प्लॅन करते. त्यांचे विजाही झाले, 2 दिवसाआधी यांचे विजा आले, पण त्याच्यात माझा विजा रिजेक्ट झाला. आता मी काय करू? मला आता काहीतरी तुमचं गायडन्स द्या, मार्गदर्शन करा. तर ज्या सिनियर माणसाला मी कॉल केला होता, म्हणजे माझे जे गुरु म्हणते मी त्यांना मी कॉल केला होता, ते म्हणाले की स्वाती, हे अशक्य आहे. तू या टूरवर जाऊ शकणार नाही कारण आज शुक्रवार आहे आणि त्याच्यात 4 वाजले आहेत. 5 वाजता एम्बॅसी बंद होते. हे अशक्य आहे. तरी पण मी माझ्या ओळखीने ऑस्ट्रेलियन एम्बॅसीमध्ये काही जणांना फोन फिरवतो आणि तुझी ही बातमी कळवतो. पण तू ह्याच्यावर होप्स ठेवू नको. 100% तू जाऊ शकणार नाही. तर याचा जो सेकंड उपाय असतो, म्हणजे आता तू जाऊ शकणार नाही तर तुझ्या ऐवजी कोणाला तरी तू तयार कर आणि या टूरवर कोणाला तरी पाठव. म्हणून त्या माझ्या सिनियरनी मला आश्वासन दिलं की
त्यांच्या वाईफचा ऑस्ट्रेलियाचा विजा होता आणि ते मला ऑस्ट्रेलिया विजावर हेल्प करायला तयार होत्या आणि मीही ठरवलं की ओके आता होणार नाही आहे, कारण माझं सिनियर जर म्हणतायत की हे पॉसिबल नाही आहे तर हे पॉसिबल नाही आहे, कारण आपण काही वेळेला आपली कितीही नॉलेज असलं तरी आपण काही गोष्टी नाही करू शकत, आपल्या हाताबाहेरच्या गोष्टी असतात. सगळे प्रयत्न केले, मी फोन फिरवला, त्याच्यानंतर माझ्या सिनियरनी पण काही 2 जणांना फोन फिरवले आणि नंतर मला एक नंबर मिळाला. त्या नंबरावर मी फोन फिरवला आणि त्या व्यक्तींना मी वैयक्तिकपणे ओळखत होते, कारण माझ्या पास्ट कंपनीमध्ये त्या व्यक्तीकडून मला अवॉर्ड मिळाला होता. ही एक तुम्ही म्हणू शकता की एक ते धागे जोडले गेले की मला त्या व्यक्तीशी खूप चांगल्या प्रकारे मला माझा प्रॉब्लेम सांगता आला, कारण ती एकदम अनोळखी व्यक्ती नव्हती माझ्यासमोर. तर त्या साहेबांना मी सांगितलं की सर, माझ्या लाईफमध्ये आता हे असं झालेलं आहे की परवा ट्रिप आहे आणि मी स्वतः जाऊ शकणार नाही आणि ही ट्रिप पहिल्यांदा मी आयुष्यात करते आहे, एवढी मोठी ट्रिप. छोट्या छोट्या थायलंड, सिंगापूर, दुबई हे सगळ्या ट्रिप मी केल्या होत्या, पण ऑस्ट्रेलियासारखी मोठी ट्रिप मी केली नव्हती. त्यामुळे मला एक कॉन्फिडंट होता की मी ही ट्रिप नक्की करीन. तर त्या साहेबांनी सांगितलं की ठीक आहे, मी चेक करतो, पण हा तुझा मूर्खपणा आहे आणि परत हे असं करू नको, कारण तू बिझनेस वुमेन आहे, तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे तू लक्ष दे. मी त्यांना आश्वासन दिलं की सर मी नक्की करीन, पण प्लीज तुम्ही काहीतरी मला आता याच्यातून तोडगा काढून द्या, मार्गदर्शन करा. त्यांनी फोन ठेवताना सांगितलं की मी प्रयत्न करतो, पण तू याच्यावर होप्स ठेवू नको. आता ह्या दुसऱ्या माणसांनी मला सांगितलं की तू होप्स ठेवू नको, तेव्हा माझे होप्स कम्प्लिटली तुटले आणि त्याच्यानंतर मी त्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की तू हा विजा रिअप्लाय कर बिझनेस कॅटेगरीमध्ये, कारण मी टुरिस्ट कॅटेगरीमध्ये अप्लाय केल्यामुळे माझा विजा रिजेक्ट झाला. मी बिझनेस कॅटेगरीमध्ये माझा विजा अप्लाय केला आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तू विजा अप्लाय कर आणि सोडून दे, पण आज तर हा विजा येणं शक्य नाही आणि उद्या शनिवार रविवार आहे आणि तुझी फ्लाईट पोस्टपोन कर, तू 1 दिवस नंतर जा, असं त्यांनी मला मार्गदर्शन केलं. मी म्हटलं ठीक आहे, ॲटलिस्ट मी 1 दिवस नंतर पोचीन आणि ग्रुपला जॉईन करीन, हे आता मनाची तयारी झाली होती. मी एवढे सगळे प्रयत्न केल्यानंतर शांतपणे बसले एका जागी आणि फक्त देवाचा धावा केला की देवा, मी सर्व प्रयत्न करून चुकले आणि माझ्या एका छोट्या चुकीमुळे हे जे काही झालेलं आहे त्याच्यामुळे माझ्या क्लायंटचं नुकसान नको. त्यांची ट्रिप सक्सेस करण्यासाठी जे मी काही धडपड केली आहे, मेहनत केली आहे, देवा जे काही होऊ माझ्या क्लायंटसाठी मला बेस्ट काहीतरी असं मार्गदर्शन कर की त्यांची ट्रिप व्यवस्थित होऊ दे. आणि शुक्रवारी रात्री मी झोपले नाही, शनिवारी मी उदास होते, पण मी ठरवलं होतं, कारण मला आता कळलं होतं की होणार नाही, हे पॉसिबल नाही आहे. त्यामुळे माझे जे 2 उपाय होते की मी स्वतः चेक केलं की मी 1 दिवसा लेट जाऊ शकते का जर विजा आला तर, किंवा जर विजा नाही आला तर मी ज्या दुसऱ्या व्यक्तीला माझ्याऐवजी पाठवणार होते तर सॅटर्डेला येऊन मी त्या सर्व गोष्टींमध्ये बिझी झाले की आता मी ही टूर कशी सक्सेस करायची. आणि मी तरी पण त्यातल्या त्यात एक क्लायंटना माझा फोन केला की मॅडम, मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही कारण माझा स्वतःचाच विजा रिजेक्ट झाला. त्यांनाही शॉक लागला, त्यांनाही वाईट वाटलं की अरे तू एवढी सगळी मेहनत करून तू येऊ शकत नाही. म्हटलं हो, आता जे झालं ते झालं, पण आय विल मेक शुअर की तुमची टूर खराब होणार नाही आणि तुम्ही त्याच जोशाने त्या ट्रिपवर जा, असं बोलले आणि फोन ठेवला. आणि मी माझा लॅपटॉप उघडला आणि काही 10-15 मेल्स होते, ते मेल्स बघितले आणि त्याच्यानंतर माझ्याबरोबर माझी मुलगी एम्प्लॉई काम करत होती. ती मला म्हणाली, मॅडम तुम्ही मेल बघितलात का नाही बघितलात? मी म्हटलं का, असं का बोलतीयस तू? मॅडम मेल बघा, VFSचा मेल आला आहे. मी म्हटलं काय मेल आला असणार, काहीतरी डॉक्युमेंट्स मागितले असतील. मी मेल ओपन केला आणि विजा झालेला होता. पिन ड्रॉप सायलेन्स. त्या मोमेंटला ना मला खुशी झाली ना मला सॅड वाटलं, पण मी 2 मिनिट अशी थक्क बसले. तो मेल मी 2दा 3दा 4दा 5दा आय थिंक 6-7 वेळा तो मी मेल वाचला. जी गोष्ट शक्य होणार नव्हती ती कशी शक्य झाली, हे फक्त मिरॅकल वाटत होतं मला. ऑफकोर्स मी हातपाय मारले, मी माझ्या सिनियरना कॉल केला आणि त्यांनी त्यांच्या सिनियरला कॉल केल्यावर मला कॉल आला. हे सगळं तंतोतंत जुळून आलं आणि मिरॅकल झालं. मी या गोष्टीला मिरॅकलच मानते, कारण त्या दिवसानंतर मी ऑस्ट्रेलिया ट्रिप सक्सेस केली
माझी स्वतःची ट्रिप जी होती ती सक्सेस केली. तर मित्रांनो, मिरॅकल हे खरोखर होतात, पण मिरॅकल तेव्हाच होतात जेव्हा देव तुमची पूर्ण परीक्षा घेतो. तुम्ही पूर्णपणे फेल झालेले असतात, तुमचे होप्स तुटलेले असतात, तुम्ही काही करण्याच्या म्हणजे तुमच्या हातात काही नसतं, पण तेव्हा सुद्धा देव ही परीक्षा घेतो की तुम्ही तरी सुद्धा न हरता अजून पुढे प्रयत्न करताय. त्या दिवशी जर मी शुक्रवारी जेव्हा मला कळलं माझा विजा रिजेक्ट झालाय, तेव्हा मी नुसती बसून राहिली असती आणि मी ठरवलं असतं की मी नाहीच जाते, तर कदाचित परत मला विजा बघायची वेळ आलीच नसती. पण मी तेव्हाही न बसता परत धडपड करून ह्याला फोन कर, त्याला फोन कर, ह्याच्याशी बोल, त्याच्याशी बोल, स्वतःचं फेलियर एक्सेप्ट करून परत प्रयत्न करत गेले, परत प्रयत्न करत गेले. आणि त्या मेहनतीला देवानी एक मला फळ दिलं. ते होतं मला परत जाण्याची एक इच्छा दिली. त्याला मी मिरॅकल्स म्हणते. तर मित्रांनो, मिरॅकल्स पॉसिबल आहेत, पण हताश होऊन मिरॅकल्स होत नाहीत. डॉक्टरसुद्धा पूर्णपणे प्रयत्न करतात आणि शेवट देवावर सोडतात की देवा, मी या माणसाचं ऑपरेशन केलेलं आहे, प्रयत्न सगळे केलेले आहेत, आता तुझ्यावर आहे. मी सुद्धा शेवटला देवाचा धावा घेतला. देवाला म्हटलं, गणपती बाप्पा, साई बाबा, माझ्या क्लायंटला मला वाऱ्यावर सोडायचं नाही आहे, मला मदत कर. ह्या धावा जेव्हा मी घातला, कारण त्याच्यात माझं सेल्फिशनेस नव्हता. मी असं नाही म्हटलं की मला ऑस्ट्रेलिया बघायचं आहे, मला माझ्या क्लायंटची काळजी होती, म्हणून देवानी मला मदत केली. तेव्हा मित्रांनो, मिरॅकल्स हे होतात आणि नक्की होतात, पण बसून राहिल्यावर नाही होत, शेवटपर्यंत झटत राहावं लागतं. तुम्हाला माझी ही रिअल लाईफची स्टोरी कशी वाटली, प्लीज मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.